मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एक सिरीज चालवलेली आहे. त्याचं नाव आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे इंग्लिश ग्रामरशी संबंधित. आणि यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर करत आहोत आणि अशा प्रकारे बाकीची सुद्धा व्होकॅब्युलरी कवर करणार आहोत. आणि मेन म्हणजे ही व्होकॅब्युलरी जी आहे ती PYQ बेस MPSCची जे मेन्स एक्झाम झाले, MPSCच्या मेन्स एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये विचारले गेलेले जे काही PYQ आहेत, तसेच TCSने घेतलेल्या बऱ्याचशा काही सरळ सेवा आहे त्यामध्ये रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळतात, त्यावरून त्यामध्ये आलेले वन वर्ड सबस्टिट्यूशनसुद्धा आपण इथे इन्क्लूड केलेले आहेत. तुम्ही तपासून पाहू शकता. MPSCचे मागचे जे पेपर आहेत त्यामध्ये आलेले वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवरील प्रश्न पहा, तुम्हाला यामध्ये ते सगळे इन्क्लूड झालेले दिसतील. तर ही सिरीज खूप महत्त्वाची आहे सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून. तसेच तुम्हाला इतरत्रसुद्धा डेली दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी इंग्लिशचा वापर करण्यासाठी सुद्धा या सिरीजचा तुम्हाला फायदा होईल. तर ही सिरीज नक्की कंटिन्यू करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा लेक्चर लिंक शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या भागाला. आजच्या भागातील आपला पहिला शब्द आहे अ वर्ड नो लॉंगर इन यूज. त्याला आपण काय म्हणतो? ॲब्सोलेट, म्हणजे अप्रचलित. असा जो शब्द आहे जो कितीतरी दिवसापासून किंवा कितीतरी काळापासून वापरण्यात आलेला नाही आहे, तर आपण काय म्हणू? ऑब्सोलेट, ॲब्सोलेट किंवा ऑब्सोलेट, म्हणजेच अप्रचलित असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे ओमनिवोरस. हा शब्द खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, PYQमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. ओमनिवोरस म्हणजे काय, कार्निवोरस म्हणजे काय, हर्बीवोरस म्हणजे काय, अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत. तर लक्षात ठेवा, ओमनिवोरस म्हणजे मिश्राहारी. जसं आपण माणूस म्हणतो, तो मांससुद्धा खातो आणि शाकाहारीसुद्धा आहे, म्हणजे मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही आहार घेतो, म्हणून त्याला आपण मिश्राहारी म्हणतो. ॲनिमल दॅट ईट बोथ फ्लेश अँड ग्रासेस. इथे फ्लेश म्हणजे तुम्ही गर पण म्हणू शकता, किंवा आता गर तर हे फळांच्या बाबतीत झालं, पण फ्लेश म्हणजे इथे मांस असा त्याचा अर्थ होतो. आणि ग्रास तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ग्रास म्हणजे काय होते? गवत होते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो ॲनिमल दॅट ईट बोथ म्हणजे दोन्ही पण, मांससुद्धा खातो आणि गवतवर्गीय म्हणजे आपण म्हणतो शाकाहारी, ते पण अन्न ग्रहण करतो, यालाच आपण काय म्हणतो? ओमनिवोरस असं म्हणतो. तर लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे ओपॅक्यू. ओपॅक्यू म्हणजे अपारदर्शक. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्या विरुद्ध म्हणजे अँटोनॉम्स तुम्ही म्हणू शकता, म्हणजे इथे तुमचा एक अँटोनॉम्ससुद्धा कवर झाला आहे. ओपॅक्यू म्हणजे अपारदर्शक. थ्रू विच लाईट कॅनॉट पास. असा काही की ज्याच्यातून लाईट पास होऊ शकत नाही, तर आपण त्याला काय म्हणू? ओपॅक्यू. पुढचा शब्द आहे तो सुद्धा विचारण्यात आलेला आहे, ऑर्थोडॉक्स म्हणजे सनातनी विचारांचा. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो कॉन्ट्ररी टू ॲक्सेप्टेड ओपिनियन्स, म्हणजे कॉन्ट्ररी म्हणजे उलट होते, उलट ओपिनियन्स. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे सनातनी म्हटलं आहे म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? रूढी परंपरांना धरून चालणारा किंवा जुन्या चालीरीतींवर चालणारा, जुन्या चालीरीतींना मान्यता देणारा असा कोणी आहे तर त्याला आपण सनातनी असं म्हणतो. पण आता एक एक्झाम्पल समजून घेऊ इथे. तर बघा, सनातनी म्हणजेच आपण काय म्हटलं? ऑर्थोडॉक्स. तर जसं की कोणतीही व्यक्ती किंवा विचार जो जुन्या परंपरा, रीतिरिवाज, धार्मिक चालीरीती किंवा समाजाने ठरवलेल्या पद्धतींना कटाक्षाने पाडतो, आपण त्याला सनातनी असं म्हणू शकतो. आता एक्झाम्पल, हीज फॅमिली इज व्हेरी ऑर्थोडॉक्स अँड डज नॉट अलो गर्ल्स टू स्टडी आफ्टर स्कूल. त्यांचे कुटुंब खूपच परंपरागत आहे आणि मुलींना शाळेनंतर शिकू देत नाही. अधिक चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये आपण समजून घेतलं तर समवन ऑर समथिंग स्ट्रिक्टली फॉलोइंग ट्रॅडिशनल ऑर इस्टॅब्लिश बिलीफ्स, कस्टम ऑर प्रॅक्टिसेस इस्पेशली इन रिलिजन ऑर सोसायटी, त्यालाच आपण काय म्हणू? तर सनातनी म्हणू. म्हणजेच परंपरागत, परंपरेला धरून असलेला, म्हणजेच काय? ऑर्थोडॉक्स. आता हा शब्द पाठच झाला असेल. आता पुढचा शब्द पाहू, बहिष्कृत. बहिष्कृत म्हणजेच काय होते? द बॅनिश ऑर टर्न आउट सम वन फ्रॉम सोसायटी अँड फेलोशिप. त्याला आपण काय म्हणतो? ऑस्ट्रासाइज, म्हणजे बहिष्कृत असं आपण त्याला म्हणतो. आता आपण इथे उदाहरण घेतलं. आता मी तुम्हाला काय सांगितलं? ऑस्ट्रासाइज म्हणजे बहिष्कृत करणे किंवा समाजापासून दूर ठेवणे किंवा बहिष्कार करणे असं आपण त्याला म्हणू शकतो.
तर आता एक्झाम्पल सांगते की जर एखाद्या व्यक्तीला मुद्दामून समाजातून किंवा गटातून किंवा समुदायातून बाहेर जर काढत असो तर त्या स्वीकार करत नसो तर आपण म्हणतो बहिष्कृत आहे ती व्यक्ती. टू एक्सक्लूड समवन फ्रॉम द ग्रुप, एखाद्या ग्रुपमधून, सोसायटीपासून किंवा ऑर कम्युनिटी. टू एक्सक्लूड समवन फ्रॉम द ग्रुप, सोसायटी और कम्युनिटी डिलिबरेटली, टू रिफ्यूज टू ॲक्सेप्ट देम सोशियली. तर आपण त्याला काय म्हणू, बहिष्कृत असं म्हणू. तर आता आणखी एखादा एक्झाम्पल पाहू. समजा द विलेजर्स ऑस्ट्रासाइज हिम बिकॉज ही ब्रोक देअर ट्रॅडिशनल रूल्स. त्याने गावचे पारंपरिक नियम मोडले म्हणून गावकऱ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. म्हणजे अशा बऱ्याचशा आपल्याला प्रथा वगैरे पाहायला मिळतात की या रूलमध्ये, या समाजामध्ये, या सोसायटीत तुला राहायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला राहायचं असेल तर तिचे नियम पाळणे, तिच्या ज्या काही गोष्टी असतात त्यांना फॉलो करणे गरजेचं असते. पारंपरिकरित्या म्हणजे ट्रॅडिशनली तुम्ही बघत असाल तर आदिवासी जमातींमध्ये अशा प्रकारच्या प्रथा आपल्याला पाहायला मिळतात. बाकी आता तर लोक खूप अवेअरनेस झाले आहेत. तर इथे आपल्याला शब्द समजला. शब्द आहे बहिष्कृत म्हणजेच ऑस्ट्रासाइज आपण म्हणू शकतो. द बॅनिश ऑर टर्न समवन फ्रॉम सोसायटी और फेलोशिप. आता आणखी याबरोबर दोन गोष्टी समजून घ्या. इथे दोन गोष्टी म्हणजे दोन शब्द समजून घ्या. तर बॅनिश म्हणजे काढून टाकणे होते किंवा दूर करणे असं होते. तर हा शब्द तुमचा पाठ होईल. फेलोशिप म्हणजे तसं आपण म्हणतो शिष्यवृत्ती वगैरे म्हणतो, परंतु इथे फेलोशिपचा अर्थ आहे की बंधुत्व, समाज बंधुत्व की बांधिलकी असते त्याच्यापासून जर वेगळं करत असाल तर नाही. इथे फेलोशिप म्हणजे बंधुत्वच होते किंवा समाज बांधिलकी होते, तर लक्षात ठेवा. आणि बॅनिश म्हणजे काय होते, काढून टाकणे होते किंवा दूर करणे होते. तर हे दोन शब्दसुद्धा तुमचे इथे पाठ होतील. तर आपला पुढचा शब्द आहे ओप्युलंट. ओप्युलंट म्हणजे काय होते, श्रीमंत. हॅव्हिंग अ मच वेल्थ. एखाद्याकडे खूप संपत्ती असेल, खूप जास्त, तर त्याला आपण काय म्हणू, ओप्युलंट. भरपूर आहे, ॲडिक्वाइटली म्हणजे समाधानकारकपणे त्याला खूप श्रीमंत आहे, ओप्युलंट. एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता रावण. रावण का तर त्याच्याकडे म्हणजे सोन्याची लंका होती असं तुम्ही म्हणू शकता. तो झाला श्रीमंत. हॅव्हिंग अ मच वेल्थ, ओप्युलंट, श्रीमंत. शब्द पाठ होण्यासाठी सांगित आहे ओप्युलंट. ओके, आता शब्द पाठ झाला. पुढचा शब्द आहे ऑबिट्युअरी. ऑबिट्युअरी म्हणजे श्रद्धांजली. नोटीस ऑफ डेथ इस्पेशली इन न्यूजपेपर, त्याला आपण काय म्हणतो, ओबिट्युअरी. ओबिट्युअरी म्हणजे श्रद्धांजली. तर हा शब्द तुम्हाला आता समजला असेल. तर पुढचा शब्द आहे ओमनिपोटेंट. ओमनिपोटेंट म्हणजे सर्वशक्तिमान. वन हू इज ऑल पॉवरफुल. तो असा एखादा व्यक्ती, तो खूप त्याच्याकडे सगळ्याच पॉवर आहेत, त्याला म्हणतो ओमनिपोटेंट. आहे का कोणी? नाही, पृथ्वीवर तर आता सध्या कोणी नाही. वन हू इज ऑल पॉवरफुल. ओमनिपोटेंट म्हणजे सर्वशक्तिमान. पुढचा आहे ओमनिवरस. हा शब्दसुद्धा आलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं आधीच तो. पण आता हा शब्द बदलून म्हणजे त्याचं जे मिनिंग तेच आहे, परंतु फक्त डेफिनेशन थोडी चेंज झाली आहे. डेफिनेशन म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगण्याची, बोलण्याची किंवा डिस्क्राईब करण्याची पद्धत बदलली आहे. वन हू इट्स एनिथिंग, जो काहीही खाऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो, सर्वभक्षक. त्याला आपण ओमनिवरस असं म्हणतो. पुढचा शब्द घेऊ ओमनिसॅन्ट. ओमनिसॅन्ट म्हणजे सर्वज्ञानी. वन हू नोज एव्हरीथिंग. आता सायंट म्हणून असे शब्द, असे तुक्के कधी लावायचे असतात मी तुम्हाला सांगते. सायंट आहे, तुम्हाला सायंटिस्ट म्हटलं आहे, त्यातला सायंट आला आहे. ओमनी म्हणजे सर्व लक्षात ठेवा. सर्व म्हणजे ओमनी. तर आता ओमनिसॅन्ट हा शब्द आहे, म्हणजे असं फोड केली शब्दाची, शब्द लक्षात ठेवण्यासाठी. बाकी प्रोनाऊन्सिएशन म्हणून आपण इंग्लिश शिकत नाही आहे, फक्त एक्झाम पुरतं मर्यादित आपण शिकत आहे म्हणून. वन हू नोज एव्हरीथिंग, त्याला आपण सर्वज्ञानी असं म्हणतो. तर ठीक आहे, हा शब्द झाला असेल पाठ. आता पुढचा आहे ऑप्टिमिस्टिक. हा शब्द पण खूप वेळा विचारलेला आहे. TCS एक्झाममध्ये विचारलं आहे, IBPSमध्ये विचारलेलं आहे. IBPSचं तुम्हाला कसं माहिती आहे, IBPSचं रिस्पॉन्स शीट देत नाही, पण मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा शब्द पाहायला मिळतो. तर TCSमध्ये तर भरपूर वेळा विचारलं आहे, तुम्हाला दिसतीलसुद्धा, तुम्ही PYQ चेक केले असेल तर. आणि MPSCत तर आहेच आहे, खूप वेळा विचारलं आहे. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ दी थिंग्स. ऑप्टिमिस्ट, आशावादी. जीवनात कधी पण आशावादीच असलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही स्तरावर असा, मग तिथे तुम्हाला जर आशा असतील, होप असतील, तर तुम्ही हे जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकता.
आशा हीच अशी गोष्ट आहे जे माणसाला जगण्याचं बळ देते किंवा त्याला आपण होपफुल असं म्हणू शकतो. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ द थिंग, त्यालाच आपण ऑप्टिमिस्ट असं म्हणतो, आशावादी असं म्हणतो. पुढचा शब्द आहे ऑर्फन. ऑर्फन तर सगळ्यांना माहितीच आहे. अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट वन ऑर बोथ ऑफ इट्स पॅरेंट्स बाय डेथ. जर असा एखादा मुलगा असेल की ज्यांना आपल्या आईसुद्धा आणि वडीलसुद्धा किंवा दोन्हीसुद्धा गमावलेले आहेत, त्यांचं मरण झालेलं आहे, तर आपण त्यांना काय म्हणू, ऑर्फन, म्हणजे पोरकी किंवा अनाथ असं म्हणू. आता ओडे, स्तोत्र. याच्या आधीसुद्धा एक शब्द आलेला आहे, तो त्याचा अर्थसुद्धा स्तोत्र होते. तर ओडे, आता याआधी तो कोणता शब्द घेतला आहे, म्हणजे प्रिव्हियस तुम्हाला जे काही लेक्चर झाले आहे त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल, तो शब्दसुद्धा विचारण्यात आलेला आहे. आता बघा, अ लिरिक पोएम ऑफ सम लेंथ युजली ऑफ अ सिरियस मेडिएटिव्ह नेचर. अ लिरिक पोएम ऑफ सम लेंथ युजली ऑफ अ सिरियस मेडिएटिव्ह नेचर, त्याला आपण ओडे असं म्हणतो, म्हणजे स्तोत्र असं म्हणतो. बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तर तो स्किप करा आणि लेक्चरवर लक्ष द्या. अपारदर्शक जे असतं त्याला आपण ओपालेस्केंट असं म्हणतो. पुढचा शब्द आहे आउटशाईन, म्हणजे च्यापेक्षा जास्त. टू बी मोर ब्युटिफुल, स्प्लेंडिड ऑर फ्लॅम्बॉयंट दॅन एनीवन. तर आपल्याला इथे 2-3 शब्द पाहायला मिळतात. ब्युटिफुल म्हणजे सुंदर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. स्प्लेंडिड म्हणजे भव्य, उत्कृष्ट असं तुम्ही म्हणू शकता. और फ्लॅम्बुयंट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, भडक, एकदम भडकदार. दॅन एनीवन, त्यालाच आपण आउटशाईन म्हणजे त्यापेक्षा जास्त. टू बी मोर ब्युटिफुल, त्याच्यापेक्षा सुंदर. स्प्लेंडिड म्हणजे भव्य, उत्कृष्ट आणि अधिक चांगल्या प्रकारचं. और फ्लॅम्बुएंट आणि भडकदार, त्यालाच आपण काय म्हणतो, आउटशाईन म्हणजे ज्यापेक्षा जास्त. पुढचा शब्द आहे म्हणजे नेत्रवैद्य. नेत्रवैद्य म्हणजेच काय, त्याला आपण ऑक्युलिस्ट म्हणतो. ऑक्युलिस्टला आणखी नेत्रदीपक पण म्हटलं जातं. पण आता इथं आपण पाहू ॲन ऑप्थॅमोलॉजिस्ट ऑर ऑप्टिशियन, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता ऑक्युलिस्ट. ऑक्युलिस्ट म्हणजे नेत्रवैद्य आहे, जो डोळ्याचा डॉक्टर आहे त्याला आपण नेत्रवैद्य असं म्हणू शकतो. ॲन ऑर्थॅमोलॉजिस्ट ऑर ऑप्टिशियन म्हणजेच नेत्रतज्ञ असं आपण त्याला म्हणू शकतो. तर पुढचा शब्द आहे पावकी. पावकी म्हणजेच का, उपहासात्मक विनोद. हॅविंग ऑर शोईंग अ सार्डोनिक सेन्स ऑफ ह्युमर, त्यालाच आपण काय म्हणतो, पावकी. पावकी म्हणजे उपहासात्मक विनोद, म्हणजे असं कृत्य, असं उपहासात्मक कृत्य की त्याच्यामुळे चीड येईल किंवा ज्याच्यामुळे दुसऱ्याला इजा पोहोचतील. हॅविंग ऑर शोईंग अ सार्डोनिक सेन्स ऑफ ह्युमर, त्याला आपण पावकी असं म्हणतो. उपहासात्मक विनोद म्हणजे चिडखोर, समोर त्याला चिड येईल अशा पद्धतीने बोलणे किंवा तशा पद्धतीने विनोद करणे. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक शब्द आलेला आहे सार्डोनिक. सार्डोनिक म्हणजे तिरस्कारजन्य असा शब्दाचा अर्थ होतो, म्हणून हा शब्द पण लक्षात घ्या. आता समोरचा शब्द आहे पँग ऑफ कॉन्शियसनेस किंवा कॉन्सायन्स म्हणजे पश्चाताप असं आपण त्याला म्हणू शकतो. अ फिलिंग ऑफ डीप रिग्रेट युजली फॉर सम मिस्टेक. काही चुकीची गोष्ट केली असेल किंवा एखादी गोष्ट केली असेल की त्याचा आपल्याला काय होतं, रिग्रेट होतं. रिग्रेट म्हणजेच काय होतं, पश्चाताप होते. त्याला आपण पँग ऑफ कॉन्सायन्स असं म्हणतो किंवा पश्चाताप असं म्हणतो. रिग्रेट म्हणजेच इथे पश्चाताप होते आणि मिसडीड म्हणजे गैरवर्तन केलेलं असेल किंवा गैरकृत्य केलेलं असेल असं आपण म्हणू शकतो. अ फिलिंग ऑफ डीप रिग्रेट युजली फॉर सम मिस्टेक, त्यालाच आपण पँग ऑफ कॉन्सायन्स असं म्हणतो, पश्चाताप. तर इथे रिग्रेट आहे, त्या रिग्रेटची स्पेलिंग आहे REGRET. परत सांगते, REGRET आहे, त्यात ए आहे तो जास्तीचा झालेला आहे, तर दुरुस्त करून घ्याल. अ फिलिंग ऑफ डीप रिग्रेट युजली फॉर सम मिस्टेक, त्याला आपण पँग ऑफ कॉन्सायन्स असं म्हणतो, म्हणजे पश्चाताप असं म्हणतो. पुढचा शब्द आहे मत्स्याहारी. जो माशांना खात असेल असा कोण, तर मत्स्याहारी. तर त्याला आपण काय म्हणतो, पिसिओरस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटून ओरस असला त्यावेळेस आपण एक तुक्का लावू शकतो. ओरस म्हणजे काहीतरी आहारी आहे, काहीतरी भक्ष करत आहे किंवा काहीतरी खात आहे असं होते ओरसचा अर्थ. मग ते ओमनिवोरस आहे, कार्निवोरस आहे. तर आता इथे पिसिओरस आहे. पिसिकल्चर म्हणून आपण माशांचा जो अभ्यास करण्याच्या शास्त्राला पिसिकल्चर असं म्हणतो. तर इथे पिसिओरस आहे, म्हणजेच काय, ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश. असा कोणी व्यक्ती किंवा असा कोणी सजीव जो
माशांवर जगत असेल आपण त्याला काय म्हणतो पिसिवोरस म्हणजे मत्स्याहारी असं आपण त्याला म्हणतो. तर लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे बालचिकित्सा. बालचिकित्सालाच आपण म्हणतो पीडियाट्रिक्स. पीडियाट्रिक्स म्हणजे बाल चिकित्सक किंवा बाल रोग तज्ज्ञ असं आपण त्याला म्हणू शकतो. द ब्रांच ऑफ मेडिसिन कन्सर्न विथ चिल्ड्रन अशी म्हणजे मेडिकलची ब्रांच आहे ते मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे. तर त्याला आपण काय म्हणतो पीडियाट्रिक्स म्हणजेच काय बालचिकित्सा किंवा चिकित्सा रोगतज्ञ असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे पॅरासाईट आणि हा शब्द खूप वेळा विचारलेला आहे. ॲन ऑर्गॅनिझम दॅट लिव्ह ऑन फीड or in an organism of different species cause harm to its host त्याला पॅरासाईट म्हणतो. सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो दुसऱ्या जीवावर जगणारा तो परजीवी असं म्हणू शकतो पॅरासाईट. आता जसं आपण लॉरॅन्थस म्हणतो, लॉरॅन्थस आहे. त्याच्यानंतर डॉटर आहे. डॉटर म्हणजेच आपण त्याला अमरवेल म्हणतो. जो अमरवेल असतो पिवळ्या कलरचा एक बारीक साईड असते त्याला, तो झाडांवर असतो आणि तो काय करतो झाडामध्ये जो रस आहे तो शोषून घेतो आणि त्याच्यावर जीवन जगतो आणि नंतर तो स्वतःची ग्रोथ करतो. तो काय झाला मग एक पॅरासाईट झाला, तो दुसऱ्या जीवांवर जगतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे ॲन ऑर्गॅनिझम दॅट लिव्ज अँड फीड ऑन ॲन अदर ऑर्गॅनिझम ऑर डिफरंट अदर ऑर्गॅनिझम किंवा डिफरंट स्पेसिसवर आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते त्या होस्ट आहे. होस्ट म्हणजे ज्याच्यावर तो जीवन जगत आहे तो त्याला काय होते तर हार्म होते. त्यालाच आपण काय म्हणतो पॅरासाईट असे म्हणतो. तर पुढचा शब्द आहे तर पिलफेररचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की म्हणजेच काय असा लहान चोर किंवा अ थीफ हू स्टील विदाऊट युजिंग व्हायलन्स म्हणजेच काय तर लहान चोर आपण म्हणू शकतो. अ पर्सन हू स्टील स्मॉल अमाऊंट ऑफ ऑर थिंग्स लिटल व्हॅल्यू ऑफन रिपीटेडली म्हणजे एखादा लहान मोठी वस्तू चोरणारा किंवा कमी किमतीच्या गोष्टी वारंवार चोरतो असा व्यक्ती त्याला आपण पिलफेरर असं म्हणतो. तर असे असतात. उदाहरणार्थ अ पिलफेरर वॉज कॅच स्टीलिंग पेन्स अँड पेपर फ्रॉम द ऑफिसमधून पेन आणि कागद चोरताना तो लहान चोर पकडला गेला. त्याला आपण काय म्हणू पिलफेरर म्हणजे लहान चोर आपण असं म्हणू शकतो. त्याला इथं शब्द आहे मराठीमध्ये उचक्का. तर पुढचा शब्द आहे फिलॅन्थ्रोपिस्ट. हा शब्द विचारण्यात आलेला आहे PYQमध्ये पण आहे. फिलॅन्थ्रोपिस्ट आणि मिसॅन्थ्रोपिस्ट किंवा मॅन्सॅन्थ्रोपिस्ट असे मॅन्सॅन्थ्रो असे दोन्ही वर्ड येतात आणि हा फिलॅन्थ्रो आहे. फिलॅन्थ्रो म्हणजे काय जो लोकोपरोपकारी किंवा लोकांवर प्रेम करणारा असं आपण त्याला म्हणतो. आणि मिसॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय मानवद्वेष्टा माणसांचा द्वेष करणारा. आता इथे लोकोपरोपकारी म्हणजे फिलॅन्थ्रोपिस्ट आहे अ पर्सन हू हेल्प दोज हू आर इन ट्रबल जो संकटात सापडलेला आहे किंवा लोकांची मदत करणारा आहे त्याला आपण काय म्हणतो फिलॅन्थ्रोपिस्ट. आणि त्याच्या विरुद्ध मिसॅन्थ्रोपिस्ट. हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत आणि PYQ आहेत आणि विचारले गेलेले आहेत खूप वेळा. तर हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आजचा भाग कवर केला आणि असे आता 3-4च व्हिडिओ होतील समोर आणि तोपर्यंत म्हणजे आपले पूर्ण वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर होऊन जातील. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.